नाशिक येथे जेव्हा कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्याचे जे अध्यक्ष कुंभमेळ्याचे ते महामंडलेश्वर शिवगिरी महाराज त्यांच्याकडून आपण माहिती घेऊ की या कुंभमेळ्याचं स्वरूप कसं असणार आहे. महामंडळी, एक कुंभमेळ्याचं स्वरूप कसं असणार आहे नाशिक? ह्या वेळेस जो कुंभमेळा होतो आहे तो अपूर्व आहे. विशेष म्हणजे सुवर्ण अक्षरात कोरावा असा इतिहास आपल्या कुंभमेळ्यामध्ये होणार आहे. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या कार्यासाठी कालच मुंबईला सर्व साधू संतांची बैठक घेण्यासाठी गेलेले होते. आम्ही पण जाणार होतो. पण अतिशय उत्कृष्ट नियोजन आयोजन चालू आहे. ब्रह्मगिरी पासून तिकडं आपली गंगा जी मैया आहे तिथं उगम झालेला आहे. तिथून ती कुशवर्तापासून 5 किलोमीटरपर्यंत साधू संतांना स्नानाची व्यवस्था, लाईट व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एकदम उत्कृष्ट चालू आहे. कुंभमेळ्याचं नियोजन जवळजवळ 1 वर्षापूर्वी आपण बघतोय. पूर्ण नाशिकमध्ये रस्त्याचं काम चालू आहे, नळ व्यवस्था चालू आहे, राहण्याचे जे तंबू वगैरे असतात त्याचं कसं आयोजन करायचं त्याच्या हजारो मीटिंग आता मुख्यमंत्री साहेबांनी, महाजन साहेबांनी घेतलेल्या आहे. आपले भारताचे पंतप्रधान यासाठी धर्मकार्यासाठी अगदी उत्कृष्ट त्यांचं योगदान आपल्या महाराष्ट्राला कुंभमेळ्यासाठी मिळालेलं आहे. आणि त्यामुळं पूर्ण भारताचे साधू समाज, आमचे महामंत्री हरिगिरीजी महाराज हे आखाड्याचे संरक्षक आहे आणि ते सगळे आमचे 13 आखाडे या कार्यासाठी एकदम उत्कृष्टपणे प्रतिसाद देऊन हा कुंभमेळा ऐतिहासिक कसा होईल याच्यासाठी आमचं सर्वांचं मनोबल एकत्रित करून आणि हा कुंभमेळा सफल करण्याची आमची इच्छा आहे. ओम नमो नारायण. जय जनार्दन. जय बाबाजी. श्री संत